की सर आपल्याला हे जे मासिक चर्चा सत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आणि श्रीकृष्णाला नाही म्हणणं मला काही शक्य नव्हतं, म्हणून आपल्या केविकेचे जे श्रीकृष्ण सोनवणे आहेत त्यांना मी काही नाही म्हणलं मी येतो आपल्या सगळ्यांशी चर्चा करायला. आजचा दुग्ध शर्तकरा योग असा आहे की आपल्या सगळ्यांशी चर्चा करायला अजून एक श्रीकृष्ण आलेले आहेत जे की आपले कलेक्टर आहेत, पंचाळ साहेब आलेले, त्यांचं नाव श्रीकृष्णच आहे. मग जेव्हा श्रीकृष्ण बरोबर आहे तेव्हा गायीची चर्चा करायला काही हरकत नाही. सध्याच्या परिस्थितीमधली गायीची चर्चा करणं म्हणजे भयंकरच अवघड आहे. आपण त्या काळातल्या गायीची जर चर्चा केली तर आपल्याला त्यातलं काही ना काहीतरी लक्षात येत राहील आणि त्यातला काहीतरी फायदा होत राहील. कारण सध्याच्या काळामध्ये दुधाच्या व्यवसायाकडे सहजासहजी कोणी जात नाही. दुधाला भाव नाही. बऱ्याच जिल्ह्यामध्ये आंदोलनं चालू आहेत. संकरित गाईचं दूध आपल्याला आवडत नाही किंवा त्याच्यातून फारसा फायदा होत नाही. समोर असलेल्या गायीकडून फायदा दिसत नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जय गोमाता म्हणायचं, मोठ्याने म्हणायचं जय गोमाता. आणि उत्पन्नाच्या दृष्टीने बघायला गेलं तर काहीच नाही, कोरडच. म्हणून अशा परिस्थितीमध्ये ह्या दोन श्रीकृष्णांनी जी माझी कोंडी केलेली आहे ती सोडवायसाठी मी तुमच्या समोर आहे. आतापर्यंत 2-4 वेळेस इथे यायचा योग आला तेव्हा शेळी पालनाचा विषय होता, त्याच्यामध्ये फायदा दिसला. त्याच्यानंतर अगोदर बाकीचे काही विषय होते तर त्याच्याबद्दलचा फायदा दिसला. पण आता हे जे देशी गोवंश आहे, आपल्या घरासमोरची जी गाय आहे, तर त्या गायीच्याकडून आपल्याला जर फायदा मिळवायचा असेल तर ते कशा पद्धतीत करता येत राहील या दृष्टीनं आज आपण चर्चा करणार आहोत. माझं चालू असतानाच 10-15 मिनिटांमध्ये स्वतः कलेक्टर साहेब, अण्णा सोनवणे साहेब आणि बाकीची तज्ज्ञ मंडळी सगळी इथे येणार आहेत. आपण एक 10 मिनिटं थांबूत आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या मनातल्या शंका जोपर्यंत दूर होत नाहीत किंवा तुम्हाला जी काही चर्चा करायची तोपर्यंत आपण बोलत राहू. कुठल्याही गावामध्ये आणि कुठल्याही घरामध्ये खेडेगावातल्या समोर गाय असलं हे पवित्र लक्षण 50 वर्षापूर्वी लक्षात येत राहायचं. कारण जेव्हा आजोबाच्या बरोबर मी जेव्हा गायीपाशी जायचो तेव्हा त्या चरवीनं दूध काढायचे आणि ती चरवी एका गायीमध्येच भरायची. माझ्या वयाचे म्हणजे 60च्या पुढचे जे लोक आहेत त्यांनी हे सगळं बघितलेलं आहे. पहिल्या धारेचं दूध आपल्या आजोबांनी काढल्यानंतर आपल्याला जे काही ग्लासात मिळालंय तसं दूध आत्ताच्या आपल्या नातवंडाला मिळेल ह्याची अजिबात खात्री नाही. कारण तेवढ्या दुधाच्या गायी राहिल्या नाहीत, तेवढं दूध त्या देतही नाहीत आणि आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. बरं, ह्या गायी आपल्याकडच्या ज्या होत्या त्या गायी आपल्याला कधीतरी म्हणता येत होतं की बाबा ही लाल कंदार आहे, 100% लाल कंदार आहे. ही गाय आमच्याकडे आहे, खिलार जातीची आहे, तर ही खिलार जातीची गाय. देवणी काही जणांकडे होत्या मराठवाड्यामधल्या तर ते नाही म्हणता येत होतं की देवणी जातीची गाय. आता गायीच्या पाठीवर हात टाकल्यानंतर ही कोणत्या जातीची गाय आहे हे ब्रह्मदेव जरी वरतून आला तरी त्याच्या वडिलाला सुद्धा कळणं अशक्य. काही कळायलाच मार्ग नाही, काय प्रश्न नाही. आणि मधल्या 50 वर्षामध्ये ज्या गायी होत्या त्याला कधी जर्सी, कधी संकरित, कधी खिलार, जसं जमलं तसं, आणि गावातलं खोंड त्याच्यावरती सोडून मोकळं. जी काही क्षमता कमी झाली त्याच्यामुळे त्याचा सांभाळ आपल्याला अवघड झाला. आणि परिस्थिती अशी आहे की एक गाय जर आपल्याला सांभाळायची असली तिला साधारणतः दररोजचा एक 3-4 पेंड्या कडबा द्यावा लागतो. हिरवा असेल तर तिच्या समोर 10-12 किलो हिरवं टाकावं लागतं. आणि घरातलं जे काही काळणं वगैरे असेल, थोडंफार असेल, मुठभर 2 मुठी एवढं तिला द्यावं लागतं, तर ती गाय म्हणून दिसायला बरी दिसते. आता सध्याच्या काळामध्ये जी गाय दिसते तिला दत्ताची गाय म्हणता येत नाही, तिला कृष्णाची गाय म्हणता येत नाही. कारण कुठल्याही कृष्णाच्या गायीच्या फोटोमध्ये जर कृष्ण बघितला तर त्याच्यापाशी असलेल्या सगळ्या गायींची जी काही धष्टपुष्ट शरीर आहेत ते आता दिसतील ह्याची खात्री नाही राहिली. आणि हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. दूधही कमी झालं, दूधही देत नाहीत, काय प्रश्न आहे. खुराक दिल्यानंतर सुद्धा दूध बरंचसं कमी झालेलं आहे, काय प्रश्न नाही. बरं, एवढं सगळं करून जरी समजा बांधाला चरल म्हणून गाय सांभाळली तरी माझावर येईल याची खात्री नाही. आणि समजा माझ्यावरती आलीच
तर किती वेळा भरवल्यानंतर ती गाभण राहील याची तर खात्रीच नाही. 4-5 वेळेस, 7-8 वेळेस, 8-10 वेळेस सारखं भरवून 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 आपण सगळेजण परेशान आहोत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर आपल्या डायरीमध्ये नोंद करायला सुरुवात केली तर पहिली गोष्ट आपल्या महाराष्ट्राची अशी आहे की आपल्याकडे 1,39,00,000 एवढ्या गायी आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधलं सांगतो तुम्हाला, 1,39,00,000 एवढ्या गायी 2019च्या जनगणनेमध्ये, पशुगणनेमध्ये आपल्याला सापडलेल्या आहेत. आणि आता पुढची गणना आहे. ही जी 19ला पशुगणना झाली तेव्हा फार मोठ्या प्रमाणात पेपरमध्ये आलं की वळू कमी झाले, वळू कमी झाले, वळू कमी, गोरे कमी झाले, देशी गायीची संख्या कमी होत चालली. आणि ते खरंय, कारण त्याच्या अगोदरच्या वेळेस 2014ला 1,66,00,000 एवढ्या गायी होत्या. त्या 1,66 वरून आपण 1,39ला आलो. म्हणजे कितीतरी लाखाने आपण पुन्हा कमी आलो गायींच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, कमी आलोत, हरकत नाही, काही चांगल्या गायी निर्माण केल्या असतील असं जर आपण विचारायला सुरुवात केली तर त्या 1,39,00,000 गायींमध्ये सध्याच्या शुद्ध देशी वंशाच्या गायी, ज्याला शुद्ध देशी गोवंशाची गाय म्हणतात, ही गीरची गाय, ही खिलारची गाय, ही देवणीची गाय, ही लाल कंदारीची गाय, अशाची तर संख्या मोजताच येत नाही. आता हे 1,39,00,000 आपल्याकडे आहे काय? ह्याच्यामध्ये 27 लाख संकरित गायी आहेत. एचएफ किंवा जर्सीशी संकरित, म्हणजे वसवंड नसलेल्या ज्या गायी आहेत, ज्या काही थोड्याफार दूध देत असतील, जर्सी संकरित म्हणून 10 लिटर, एचएफ संकरित म्हणून 18 लिटर, 20 लिटर एवढ्या ज्या काही गायी आहेत, त्यांची संख्या 27 लाख आहे. 1,39,00,000 मधून जर 27 गेले तर उरले 1,12,00,000 एवढ्या गायी आपल्याकडे उरलेल्या आहेत. ही सध्याची आपली संख्यात्मक स्थिती आहे. या वर्षीची मोजणी व्हायची आहे, पण आपण 2019 चाललो. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जर संख्या कोणाची असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पांढरे डौलदार ऊसाची वाहतूक करणारे जे वंश आहे, आणि ते आपल्या सगळ्याला माहिती, खिलार जातीची संख्या 9 लाख खिलार एवढे जनावर आपल्याकडे आहेत. 9 लाख गायी वगैरे, गोरे वगैरे सगळे म्हणून 9 लाख. आपल्या मराठवाड्यामध्ये ज्या गायीचं अजून स्थान टिकून आहे आणि ज्याच्यामध्ये आपण जास्त चांगलं काम करू शकतो आणि ज्याचा आपल्याला सांभाळायला वाव आहे असं गृहीत धरलं तर त्याची संख्या आहे 90,000 फक्त. आणि 90,000 फक्त ही लाल कंदारीची संख्या आहे. पूर्ण मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 90,000 एवढी लाल कंदारीची संख्या आहे. ह्याच्या पुढे जो काही आपल्या महाराष्ट्रातला शुद्ध वंश आहे त्याच्यामध्ये आपण म्हणायचं, तुम्ही म्हणायचं, मी म्हणायचं, सगळ्यांनी म्हणून म्हणायचं, त्याच्यात नंबर 1 देवणी 30,000, शुद्ध देवणी 30,000, शुद्ध डांगी 30,000, शुद्ध गावळाव 30,000 म्हणत असताना माझा हात थरथर कापल एवढी परिस्थिती आहे. कारण ती संख्या 15,000पेक्षा जास्त नाही. विदर्भामधल्या जर पेपरमध्ये बघितलं तर शेवटचे 4,000 राहिले, 5,000 राहिले, अशा प्रकारच्या बातम्या, म्हणून 15,000 ते गृहीत धरले. आणि आपल्याकडच्या भागामध्ये सारधर्म्य असणाऱ्या, म्हणजे बाह्य लक्षणं चांगले दिसणाऱ्या 2 प्रकारच्या जाती ह्या केंद्र शासनानं मान्यता प्राप्त केलेल्या आहेत. खिलारमध्ये, लाल कंदारमध्ये, डांगीमध्ये, गवळवमध्ये आणि लाल कंदारमध्ये 5 मध्ये अजून 2ची भर पडलेली आहे. त्याच्यात एक कोकण पट्ट्यामधल्या 6 जिल्ह्यांनी खूप ओरड केली, आमच्याकडे काय म्हणतात, एकही जात नाही का, आमच्याकडे वंश नाही का, आमच्या डोंगरात चालणाऱ्या गायींना आम्हाला काही म्हणणार नाही का. म्हणून त्या बुटक्या असणाऱ्या काळ्या रंगाच्या ज्या गायी आहेत त्यांना कोकण कपिला नाव दिलं. नाव कपिला दिलं, पण दुधाला कपिला नाहीच, रंगालाच कपिला. कोकण कपिला नाव दिलं आणि ती 6वी जात मान्यता प्राप्त झाली. 33-35 हजार गृहीत धरा.
आणि नागपूर साईडला विदर्भामध्ये त्यांची तर स्पर्धा आपल्याशी असणारच नेहमीसाठी. खिलारचे आहेत आणि लाल कंदारीचे एवढे म्हणल्यानंतर आमच्याकडे काही नाही का, म्हणून कठाडी नावाची एक पुन्हा जात केंद्र शासनाकडे गेली आणि त्याचे 25-30 हजार त्याचे ग्राह्य धरा. 9 लाख खिलार मध्ये हे 30-30 हजाराचे सगळे तुकडे मिळाल्यानंतर किती लाख झाले तर ते तुम्ही मला सांगा. ह्या शुद्ध जातीच्या गायी, या गायीमध्ये कुणीही शंका घेऊ शकत नाही. अशा प्रकारच्या ह्या 11 लाख गायी सोडून देत राहायच्या. 27 लाख संकरित सोडल्या, शुद्ध 11 लाख सोडल्या. 1,01,00,000 गायी, 1,01,00,000 गायी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या दारामध्ये खेडेगावामध्ये असणाऱ्या, त्याचं नाव आपण देशी गोवंश द्यायचं, निवांत राहायचं. आणि जालन्यात जर ह्या गायी बघायच्या असल्या तर माझं फक्त नाव सांगू नका, तुम्हाला एवढी विनंती करून सांगतो, जेवढ्या गोशाळा आहेत तिथं जाऊन लांबून कुंपणावर बघायचं, ते मध्ये सगळे असलेले देशी गोवंश. त्यात कप्पे नाहीत, त्याच्यात काही वासराचे वेगळे नाहीत, गायी वेगळ्या नाहीत, त्याच्यात वंश वेगळा नाही, त्यात काही नाही, तिथं सगळं सांभाळणारा देशी गोवंश. या सगळ्या गायींची एकत्रित संख्या 1,01,00,000. याच्यासाठी लागतो चारा, याच्यासाठी लागतं पाणी, याच्यासाठी लागतं मनुष्यबळ, आणि हे सगळं आपल्या घामातून जात राहतं. आणि दुधाच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर अर्धा लिटर 1 लिटर, अर्धा लिटर 1 लिटर, काय प्रश्न नाही. सांभाळायला नेतो म्हणल्यानंतर बाकी कुठलाच आहेर नको बाबा, घरची गाय घेऊन जा म्हणण्याची परिस्थिती झाली. ही आपली देशी गाय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर देशी गोवंशाकडे जायचं असेल आणि अशा प्रकारच्या गायींच्या बाबतीमध्ये जर आपल्याला सांभाळातून काही घरासाठी उत्पन्न, काही शेतीसाठी फायदा, काही आपल्या पुढच्यासाठी काही जर ठेवायचं असेल तर ह्या गायीबद्दल विचार करणं तर नक्कीच गरजेचं. का आपल्या आजोबाच्या काळामध्ये गाय एवढी चांगली चालत होती, काय तेवढं चरबीभर दूध निघायचं, का शुद्ध वंश असायचा. एका खेड्यामध्ये जर एका प्रकारच्या गायी असल्या तर तिथं एखादा गोरा सोडून दिलेला असायचा, कठाळ्या सोडलेला असायचा. सगळ्या गायी त्याच कठाळ्याकडून किंवा त्याच्यासारख्या दुसऱ्या कठाळ्याकडून भरल्या जायच्या, एकाच वंशाच्या गायी तयार व्हायच्या. आता अशी परिस्थिती आहे, पण गोशाळेत आहे 1,000 गायी आले का सर, 1,000 गायी ज्या गोशाळेत आहेत, तिथल्या संचालकांनी सुंदर काम म्हणून गुजरात मधला नंदी आणलेला आहे आणि ते सगळीकडे मुक्त सोडलेला आहे. खिलार गाय दिसली ते तिच्यावरही चढणार, लाल कंदारी दिसली तिच्यावरही चढणार, बाकी अजून डांगी असली तर तिच्यावर. आणि अशा प्रकारच्या पुन्हा वंशाची माहिती नसणाऱ्या गायी आपल्याकडे तयार होत चालल्या आहेत. आपल्याला या बाबतीमध्ये विचार करण्यासाठी 1 तासाचा वेळ आहे, तर तो आपण इथला कार्यक्रम झाला की बोलू त्याच्यावरती, आणि मग फायदा कशात आहे हे आपल्याला कळेल.